महत्त्वाचा. जागतिक महिला दिनानिमित्त कहाटूळ ग्रामपंचायत येथे महिलांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत कहाटूळ ग्रामविकास अधिकारी सिरसाट अप्पा, सरपंच सुनीताबाई, माननीय विजय पाटील, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सदर कर्मचारी तसेच गावातील वरिष्ठ लोक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. आज दिनांक 8 मार्च संपूर्ण विश्वात महिलांचा सन्मान देऊन सत्कार करण्यात येतो. कारण प्रत्येक क्षेत्रात महिला हे आपले नाव लौकिक करत असतात. जगपरिवर्तन होत असेल तर त्यामागे महिलांचा मोठा हातभार आहे. म्हणून 8 मार्च या दिवशी संपूर्ण जगात त्यांचा सन्मान करण्यात येतो. राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे, नंदुरबार. त्यांचा विवाह 1840 मध्ये ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला. त्यांचा विवाह 9 वर्षांमध्ये झाला होता. त्यांना लिहिता व वाचता नव्हते. ज्योतिबाने त्यांना लिहायला वाचायला व शिकवले. जेव्हा ज्योतिबा त्यांना धडे शिकवत असे तेव्हा काही लोक त्यांना टोमणे मारायचे. तर ज्योतिबाच्या मनात हे होते की मुली पण शिक्षण घ्यावं आणि ते पण समाजात समाजस्थान मिळावं. म्हणून त्यांनी पुणे येथे 1848 मध्ये पुणे येथे त्यांनी मुलींची पहिली शाळा उघडली. त्यात पहिली मुलीचा शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना निवडले. सावित्रीबाई फुले जेव्हा शिक्षण घेण्यासाठी घरातून बाहेर निघायचे तेव्हा त्यांच्यावर काही लोक शेण, दगड, चिखल असे इत्यादी वस्तू फेकायचे. तरी पण त्यांनी आपले मन तीव्र जिद्दता ठेवून त्यांनी त्याच्याकडे मान अपमानाकडे याचं लक्ष दिलं व त्यांनी आपली मान अपमानाकडे फिरवली. ते आपले शिक्षण चालू ठेवले. पण 10 मार्च 18